अकोला जिले के मोतीजापुर तालुका में फसल बीमा और भारी बारिश के मुआवजे के मुद्दे पर किसानों का गुस्सा अब विस्फोटक स्तर पर पहुंच गया है और 15 मई को ट्रैक्टर, ट्रॉली, बैलगाड़ी और सैकड़ों किसानों ने राष्ट्रीय राजमार्ग को अवरुद्ध करने की धमकी दी और प्रशासन को सीधे चुनौती दी है। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि सरकार की घोषणाएं केवल कागजों पर है, लेकिन किसान कर्ज, घाटे और भूख में डूब रहे हैं। भारतीय किसान संघ के प्रांतीय उपाध्यक्ष राहुल राठी और आनंद बांगड़ के नेतृत्व में अधिकांश किसान और संगठन आक्रामक मुद्रा में आ गए हैं। उप विभागीय अधिकारी संदीप कुमार, अपर और तहसीलदार शिल्पा बोबले के माध्यम से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को एक बयान दिया गया। जानकारी के लिए नगर थाने के थानेदार को आवेदन भी सौंपा गया। मोतीजापुर तालुके के सभी 7 मंडलों में किसान उग्र प्रदर्शन कर रहे हैं। उनका आरोप है कि समितियां आदेश देती हैं, लेकिन बीमा कंपनियां सीधे किसानों को अस्वीकार कर देती है। अधिकारियों और कंपनियों की मिलीभगत के कारण किसान सचमुच बर्बाद हो गए हैं। आंदोलन तेज करने का संकल्प लेते हुए इसमें कहा गया, धोखा अब बर्दाश्त नहीं किया जाएगा। मांगे पूरी होने तक रास्ता रोको जारी रहेगा। धनराज सबकाल की रिपोर्ट। सन 2023 तसेच सन 2024 मध्ये ज्या वैयक्तिक तक्रारी शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत त्याचे पीक विम्याचे रक्कम आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात शासनाने मारलेल्या नाही आहेत। शासकीय याच्यात कृषी विभाग हे सगळे जबाबदार आहेत। तसेच 25 खरीप हंगामाचे 1000 रुपये शासनाने सांगितले होते द्यायला, म्हटलं आम्हाला शेतकऱ्यांना भेटले नाही म्हणून या केला शेतकरी जो आंदोलन आम्ही जाणार आहे। आम्हाला पैसे नाही आंदोलनाने तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी आयुक्त आम्ही जाणार नाही। कारण शेतकरी आता झोपा काढतायत की हे आता प्रश्न आज आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी विभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन आलो आहोत। आमच्या मागण्या आहे, महाराष्ट्रातील उत्कृष्ट मंडळांना 2025 खरीप पिकांसाठी सरसकट प्रति हेक्टरी 17,000 त्यांनी घोषणा केल्याप्रमाणे 32,000 कोटीचं पॅकेज घोषणा केल्याप्रमाणे त्यांनी तो जाहीर करावा, द्यावा सर्व शेतकऱ्यांना। सन 2023 मधील खरीप व रब्बी हंगामात वैयक्तिक तक्रार करत्या शेतकऱ्या पिकाची नुकसान भरपाई मिळण्याबाबत, सन 2024 खरीप हंगामातील वैयक्तिक तक्रार कर शेतकऱ्या पिकाची नुकसान भरपाई मिळण्याबाबत यासाठी आम्ही तहसीलला मीटिंग घेतली। त्याचं प्रोसिडिंग आमदार महोदय आली, त्याचं प्रोसिडिंग मीटिंग अध्यक्षतेखाली मीटिंगचं प्रोसिडिंग विभागीय संचालक यांच्यासोबत झालेल्या मीटिंगचं प्रोसिडिंग सोबत जोडत निवेदन पाठवत आहे की कंपनीला सर्व लोकांनी आदेशित केले आहे की शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्यावी। कंपनीने सुद्धा 11 फरवरीला विभागीय संचालक यांच्या दालनात कबूल केलं की आम्ही 10 दिवसात पीक विमा नुकसान भरपाई देतो, और आज रोजीपर्यंत पीक विमा नुकसान भरपाई दिली नाही। 14/5/2026 गुरुवार यापर्यंत आमची झाली पाहिजे, अन्यथा 15 तारखेला आम्ही रस्त्यावर उतरू, मार्च करण्यात येईल आणि याची सर्वांना उद्रेक झाला तर याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्र शासनाची राहील। एवढे मोठे अधिकारी हे फक्त खुर्च्याच तोडतात का? एवढे मोठे प्रोसिडिंग आणि हे कारवाई होत दिसत नाही आहे। याला सर्व जबाबदारी अधिकारशाही जबाबदार आहे। आमच्याकडून याचा निषेध करतो आम्ही। जर आम्हाला 14 तारखेला मिळालं नाही तर 15 तारखेला आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरू आणि आम्ही आता टोकाची भूमिका लिहिली आहे। आता हे माघार होणार नाही।